वंद्य जो का पूज्यस्थानी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप चालविली जड भिंती चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप वेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप ब्रह्म साम्राज्य दीपिका ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा
ज्ञानेश्वर महाराज की जय जय रघुवीर समर्थ. ते भगवती ज्ञानेश्वरीचं पूजन होईल, तदनंतर आरती होईल. आळंदीला एक पारायण झालं होतं. 7,500 लोक ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसले होते काकाजींच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं. त्यावेळी काकांनी एक संकल्प केला होता. काय की ही ज्ञानेश्वरी त्याच व्यक्तीला द्यायची की ज्याच्याकडून 108 पारायण होतील. अवघड वाटतं ना खूप. तुम्हाला सांगू का, फक्त अर्धा तास रोज द्यायचा आणि 300 ओव्या रोज ज्ञानेश्वरीच्या वाचायच्या. कोणाकोणाला शक्य आहे सांगा बरं, हातवर करून सांगा कोणाकोणाला शक्य आहे. नक्की बरं, आपण या खूप महत्वाच्या स्थानात इथे आहोत. नक्की करणार? मला आवाज काही आला नाही. 100%. मग काकाजींचा आणि समर्थांचा प्रसाद म्हणून आपल्याला ही ज्ञानेश्वरी मिळणार आहे. पण उद्यापासून रोज अर्धा तास 300 ओव्या वाचण्याकरता आपल्याला नक्की द्यायचा आहे. परिणाम काय होईल सांगू? 1 महिन्यात 1 पारायण होईल. वर्षात किती होतील? 12. मग 108 किती वर्षात होतील? 12 9 108. 9 वर्षात. आता समजा तुम्ही 11 12 13 14 15 वर्षाचे असाल, पण 25 वर्षाच्या आत म्हणजे तुम्हाला 25ावं लागण्याच्या आत एक मोठं गव्हाण, एक मोठा खजिना, एक मोठा ठेवा, एक मोठं निधान तुमच्या हातात असणार आहे. कोणतं? ज्ञानेश्वरीच्या 108 पारायणाचं. करणार का नक्की? मग पक्का? ठीक, खूप धन्यवाद. आणि आपल्या सर्व माता भगिनींना सुद्धा विनंती आहे की या ठिकाणचं हे जे वैभव आहे ते आपल्या जीवनात हे कायम जर लक्षात ठेवायचं असेल तर या ज्ञानेश्वरीला आपण सोडायचं नाही. इथून जर पारायण सुरुवात झालं असेल तर रोज फक्त 300 ओव्या वाचायच्या. परिणामतः आपल्या न कळत जशी बचत करत असतो ना आपण, अचानक आपल्याला नंतर पैसे मिळतात, तसं हा धनाचा हंडा आपल्याला मिळणार आहे. म्हणून जे जे पारायणाला बसले होते त्यांच्या चरणी मस्तक ठेवून विनंती आहे की हा 108 पारायणाचा संकल्प काकाजींचा इच्छा म्हणून आपण स्वीकारावा, अशी सर्वांना प्रार्थना. प्राणायामे विनियोगः ओम भूम ओम स्वहं ओम जनं तमोम सत्यम वापो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. अद्य पूर्वचरितवर्तमान एवं श्रेष्ठायां शुभपुण्यतिथौ ग्रंथस्वरूपी सद्गुरु तथा च सरस्वती देवता पंचोपचार पूजनं करिष्ये. ओम गणपति स्मरणे विनियोगः. ओम गणानां गणपति महामहे कविं कवीनां उपमश्रवस्मिं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोति सिद्धसाधनं श्रीमन्महाकालमेनमहान् नमस्कारं कृत्वा ध्यानं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्पूर्वजुभाग्रे सर्वविद्याप्रदा भव. ओम तस्मात् सर्वत्र समाजने जनासे तस्मात् स्वः अजायता अर्घ्यन्तेनाचर्यक्षानीयं समर्पयामि. भद्रमूर्ति लिखिते गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपितमगुणानामीशमारणं न याति.
श्रीकण्ठं चन्दनीयगन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं गृह्यतां चन्दनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् आपदाहरणे नित्यं लक्ष्मीर्वसति सर्वदा पूर्वसु मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ऋतुकालो भो पुष्पं पुष्पमालां समर्पयामि धूपमाग्रापयामि दीपं दर्शयामि अस्मान् विद्यार्थिवर्गः स्थापितः खाद्योपहारनैवेद्यं निवेदयामि सत्यं त्वरतेन प्रसञ्जामृतोपस्तरणमस्य स्वाहा ॐ प्राणाय स्वाहा मोगानाय स्वाहा व्यानाय स्वाहा मुदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्ये मध्ये प्राचनार्ध्यवाणीं समर्पयामि नैवेद्यम् ॐ प्राणाय स्वाहा मोगानाय स्वाहा व्यानाय स्वाहा मुदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्धनार्थं चन्दनं समर्पयामि उगीफलताम्बूलं समर्पयामि शिवपुष्पक्षणां कल्पयामि अथ आर्तिक्यम् आपल्याला आपल्याचं एक पुस्तक दिलेलं आहे स्वामींनी, तर ते आपल्याला जरूर वाचायचे आणि ज्ञानेश्वरी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जे पारायण करतील ते न्यायचं आहे. बाकी सर्व ग्रंथ आपल्याला इथे जमा करायचे.